प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्व विकास, ज्ञानार्जन हा मुख्य उद्देश होता. मात्र कालानुरूप हा उद्देश मागे राहिला. आता नोकरी मिळवणे हाच शिक्षणाचा उद्देश झालाय. विद्यार्थ्यांचा हा बदलता कल पाहता नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याला पाहिजे ते व आवडीचे शिक्षण घेण्यास मदत करते आणि विद्यार्थी आपलं ध्येय गाठू शकतात, असं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी केलंय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभाग व मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत आयोजित हॉलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन या विषयावर आणि ऑल राऊंड डेव्हलपमेंट थ्रू मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच या थीमवर साप्ताहिक राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी उद्घाटनीय व अध्यक्षीय विचार व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर मनीषा कोडापे, अधिसभा सदस्य डॉक्टर सुभाष गावंडे, जबलपूर येथील डॉक्टर विशाल बन्ने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर तनुजा राऊत ह्या उपस्थित होत्या. आपण सर्व जाणतोच की 2020 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 लागू झालेली आहे. आणि मला वाटतं आता राऊत मॅडमही बोलल्या आणि मला वाटतं कोडापे मॅडमही बोलल्या की त्यात IKS हा प्रकार जो आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञान परंपरा, त्याच्यावर आता बराच भर दिला गेलेला आहे. आणि एकंदर विद्यार्थ्याला एका फॅकल्टीमध्ये अडकून न ठेवता त्याला ज्या विषयात इंटरेस्ट आहे तो परस्यू करू शकतो. म्हणजे कॉमर्सचा विद्यार्थ्याला समजा उदाहरणार्थ फिजिक्समध्ये इंटरेस्ट आहे, तो एक पेपर फिजिक्सचा घेऊ शकतो. असे एकंदर सिस्टीम आता अर्थात यात पुष्कळ अजून आणखीन त्याचे वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामुळे पण एक थोडक्यात असं की याच्यामुळे यापुढे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे बहुविद्याशाखीय जे शिक्षण म्हणतो आपण त्याला, आणि होलिस्टिक एज्युकेशन म्हणजे सर्वसमावेशक ऑल इन्क्लुसिव्ह एज्युकेशन याला आता हळूहळू महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि त्याचं विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण की विद्यार्थी आता एका विषयामध्ये किंवा एका फॅकल्टीमध्ये अडकून न पडता तो त्याचे वेगळे इंटरेस्टही त्यानिमित्ताने परस्यू करू शकतो. त्याच्यामुळे याही दृष्टीने NEP 2020 फार महत्त्वाची आहे.